सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण 10वीच्या इंग्लिश ग्रामरची सिरीज सुरू केली आहे। त्यामध्ये आपण सिंथेसिस हा टॉपिक अभ्यासत आहोत। सिंथेसिस म्हणजे वाक्य एकत्रीकरण। सिंथेसिस म्हणजे काय, तर वाक्य एकत्रीकरण। तर मग या सिंथेसिस किंवा वाक्य एकत्रीकरणाच्या एकूण 3 पद्धती आहेत। वाक्य एकत्रीकरण, वाक्य एकत्रीकरणाच्या 3 पद्धती आहेत। त्या म्हणजे केवळ वाक्य, त्यालाच आपण इंग्लिश मध्ये सिंपल सेंटेन्स म्हणतात, केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य। दुसरा वाक्य एकत्रीकरणाची पद्धत आहे किंवा दुसरा प्रकार म्हणता येईल कंपाऊंड सेंटेन्स, यालाच आपण संयुक्त वाक्य म्हणतो। आणि तिसरा जो प्रकार आहे मिश्र वाक्य, त्यालाच कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतात। तर वाक्याचा जो पहिला प्रकार आहे, वाक्य एकत्रीकरणाचा पहिला प्रकार सिंपल सेंटेन्स बद्दल आपण माहिती घेतलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सिंपल सेंटेन्स ची पूर्ण माहिती अभ्यासलेली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये। आणि त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे कंपाऊंड सेंटेन्स, यात सुद्धा आपण काही भाग घेतलेला आहे। तर आज तोच आपण भाग कंपाऊंड सेंटेन्सचा या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत। दुसरा जो प्रकार आहे वाक्य एकत्रीकरणाच्या पद्धतीचा, तो म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स। कंपाऊंड सेंटेन्स यालाच संयुक्त वाक्य असं म्हणतात। संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्य जे आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। संयुक्त वाक्यामध्ये दिलेले जे काही वाक्य असतात, 2 वाक्य दिलेले असतील किंवा जर कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं वाक्य असेल किंवा मग सिंपल सेंटेन्सचं वाक्य असेल, तर कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवलं जातं याचा आपण अभ्यास करत आहोत। तर मग या कंपाऊंड सेंटेन्स मध्ये याच्याबद्दलची आपण माहिती घेतली। त्याच्यात काय पाहिलंय तर 5 कंपाऊंड सेंटेन्स जे असतात त्यामध्ये दिलेले दोन्ही क्लॉज मेन क्लॉज असतात, म्हणजे दोन्ही वाक्य प्रधान वाक्य असतात। अर्थाच्या दृष्टिकोनातून संयुक्त वाक्य किंवा कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन्ही वाक्य हे स्वतंत्र असतात, ते कोणावरही इतरावर अवलंबून नसतात। हे आपण पूर्व प्राथमिक माहिती या कंपाऊंड सेंटेन्स बद्दल घेतली आहे, संयुक्त वाक्याबद्दल। मग ही जी संयुक्त वाक्य आहेत कशा प्रकारे केली जातात, तयार केली जातात, किंवा कोणते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरले जातात, आणि त्या म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत समुच्चय बोधक उभयान्वयवी, त्या अवयवांचा उपयोग करून कंपाऊंड सेंटेन्स बनवले जातात। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जे कंजंक्शन आहेत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, जसे की अँड असेल, अँड या कंजंक्शनचा वापर करून, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर करून आपण कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवतात हे अभ्यासलं आहे। त्यानंतर बोथ डॅश अँडचा आपण उपयोग, बोथ डॅश अँड आणि सेम थोडक्यात बोथ हे अगोदर घेतलं होतं, या दोन्ही पासून सेंटेन्स कसं बनवतात हे पाहिले। त्यानंतर ॲज वेल ॲज या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून कशा प्रकारे कंपाऊंड सेंटेन्स बनवतात त्याचा अभ्यास केला आहे। त्यानंतर नॉट ओन्ली बट ऑल्सो, नॉट ओन्ली डॅश बट ऑल्सो, नॉट ओन्ली बट ऑल्सोचा उपयोग वाक्यामध्ये करून त्यापासून कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवतात हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे। याशिवाय फक्त बट बट या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा सुद्धा वापर कसा करतात आणि त्यापासून कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवतात हे अभ्यासलेलं आहे। त्यानंतर आयदर डॅश ऑर या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य कसं बनवलेलं हे सुद्धा अभ्यासले आहे। त्यानंतर नायदर डॅश नॉर या सुद्धा कंजंक्शनचा वापर आपण कशा प्रकारे करतात आणि त्यापासून कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवतात हे अभ्यासलेलं आहे। पहा किती प्रकार पाहिलेत आपण, 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा या 7 प्रकारच्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवतात याचा अभ्यास आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तर हा जो व्हिडिओ आहे तो आपण याशिवाय आणखी काही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत आणि त्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवतात याचा आपण अभ्यास आज करूयात। तर त्यापुढचं क्रमांक 8 चं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, कोणता आहे त्याचा उपयोग करून कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवतात हे आज आपण अभ्यास करूया। तर
त्यापुढचं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे 8 नंबरचं, ते म्हणजे नॉर, NOR, नॉर. नॉर हे जे कंजंक्शन आहे याचा उपयोग आपण करून कंपाऊंड सेंटेन्स किंवा संयुक्त वाक्य कसं बनवतात हे अभ्यासूयात. तर कंपाऊंड सेंटेन्स बनवत असताना ऑर म्हणजे काय, सॉरी नॉर नाही ऑर आहे, सॉरी ऑर, OR, ऑर म्हणजे किंवा. किंवा याचा अर्थ असा होतो किंवा नाहीतर अन्यथा, असं याचा मराठीमध्ये अर्थ. OR किंवा नाहीतर अथवा, असे या ऑर या शब्दाचा काय होतो, अर्थ होतो. मग याची बद्दलची व्याख्या किंवा माहिती आपण लिहून घेऊयात. दोन वाक्य किंवा दोन शब्द, दोन वाक्य किंवा दोन शब्द, हे किंवा ते, हे किंवा ते, दोन वाक्य किंवा दोन शब्द, हे किंवा ते या अर्थाने जोडण्यासाठी, या अर्थाने जोडण्यासाठी तसेच नाहीतर अथवा, नाहीतर कॉमा अथवा या अर्थाने सुद्धा OR चा वापर केला जातो. और या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर केला जातो. और ने दोन करते जोडल्यास क्रियापदाच्या आणि दोन करते जोडल्यास क्रियापद जवळच्या कर्त्यानुसार घ्यावे. पहा या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला की जे दोन वाक्य आहेत किंवा दोन शब्द आहेत ते हे किंवा ते या अर्थाने जोडण्यासाठी, तसेच नाहीतर किंवा अथवा या अर्थाने सुद्धा या ऑर या कंजंक्शनचा वापर केला जातो. आणि ऑर ने दोन कर्ते जर जोडले तर ते जोडल्यास क्रियापद जवळच्या कर्त्यानुसार घ्यावे. अशा प्रकारची माहिती आपल्याला ऑर बद्दल मिळालेली आहे. तर मग आता याचा उपयोग कसा केला जातो पहा या सेंटेन्स द्वारे. फॉर एक्झाम्पल लिहा, उदाहरणार्थ समजा जर आपल्याला दोन सेंटेन्स दिले, शी इज स्लिम आणि दुसरं सेंटेन्स आहे शी इज फॅट. असे दोन सेंटेन्स दिलेले आहेत. आपल्याला या दोन सेंटेन्स पासून एकच वाक्य बनवायचं आहे, तो म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स बनवायचा आहे, संयुक्त वाक्य बनवायचं आहे. मग हे संयुक्त वाक्य कसं बनवायचं आहे तर याचा अभ्यास आपण करूयात. और या कंजंक्शनचा वापर करून दोन वाक्य कशा प्रकारे जोडतात पाहूयात. लक्ष घ्या, या ठिकाणी जो दोन वाक्यामध्ये कॉमन पार्ट जो आहे म्हणजे समान जो भाग आहे तो समान भाग काय आहे बघा. शी इज स्लिम पहिलं वाक्य आहे, दुसरं वाक्य शी इज फॅट. यामध्ये शी इज आणि शी इज हे दोन्हीकडे समान आहे. मग काय करायचं असतं, जर समान भाग आहे तो काढून टाकायचा कॉमन पार्ट आणि जो अनकॉमन पार्ट आहे तो आपल्याला जोडायचा असतो. दोन्हीपैकी एक पार्ट घ्या. मग या ठिकाणी शी इज स्लिम. आता या ठिकाणी हे वाक्य लिहिलं, शी दुसऱ्या वाक्यातला शी इज काढून टाका आणि या ठिकाणी ऑर लिहा, ऑर फॅट. आणि अशा प्रकारे सेंटेन्स काय झालं बघा, शी इज स्लिम ऑर फॅट, शी इज स्लिम ऑर फॅट. आपण काय केलं आहे, ऑर या कंजंक्शन कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे दोन वाक्य काय केले आहेत, जोडलेले आहेत. दोन वाक्य अशा प्रकारे जोडायचे असतील
तर आपण या ऑर या कंजंक्शनचा उपयोग करून काय करू शकतो, कंपाऊंड सेंटेन्स तयार करू शकतो. तर मग अशाच प्रकारचे आणखी काही वाक्य आपण पाहूयात. पुढचं वाक्य घ्या. दुसरं सेंटेन्स, यू कॅन बाय कार. यू कॅन बाय अ कार. यू कॅन रेंट इट. असे दोन सेंटेन्स पहा. काय सांगितलेलं आहे पहिल्या वाक्यामध्ये, यू कॅन बाय अ कार, तुम्ही कार विकत घेऊ शकतात. दुसरं वाक्य आहे यू कॅन रेंट इट. मग या दोन वाक्यांना जोडण्यासाठी आपल्याला दोन सेंटेन्स आहेत त्यांचं कंपाऊंड सेंटेन्स तयार करायचे. काय करायचं बघा, या ठिकाणी दोन्हीमध्ये कॉमन पार्ट जो आहे तो काढून टाकायचा आहे. यू कॅन बाय अ कार, यू कॅन बाय अ कार. दुसऱ्या वाक्याचा कॉमन जो पार्ट आहे यू कॅन हा काढून टाका. या ठिकाणी ऑर लिहा, ऑर रेंट इट. यू कॅन बाय अ कार ऑर रेंट इट. पहा सेंटेन्स काय झाले, कंपाऊंड सेंटेन्स. यू कॅन बाय अ कार, तुम्ही कार विकत घेऊ शकतात, किंवा नाहीतर रेंट इट, नाहीतर भाड्याने सुद्धा घेऊ शकतात. अशा प्रकारे हे वाक्य या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर मग याच ऑरचा जर उपयोग नाहीतर या अर्थाने करायचा असेल, दोन वाक्य जोडायची असतील आणि नाहीतर या अर्थाने जर या ऑरचा उपयोग करायचा असेल तर आपण कसं करतो पहा. ऑरचा नाहीतर या अर्थाने, तर या अर्थाने उपयोग, नाहीतर या अर्थाने उपयोग करून दोन वाक्य जोडणे. दोन वाक्य कशी जोडले जातात पहा. behave yourself, हे झालं पहिलं सेंटेन्स. आणि दुसरं, यू विल बी पनिश्ड. यू विल बी पनिश्ड. हे दोन सेंटेन्स पहा, बिहेव युअरसेल्फ आणि दुसरं सेंटेन्स आहे यू विल बी पनिश्ड. या ठिकाणी दोन सेंटेन्स आपल्याला नाहीतर या शब्दात या अर्थाने जर हे करायचे असतील, जोडायचे असतील, काय करायचे बघा. बिहेव युअरसेल्फ और यू विल बी पनिश्ड. अशा प्रकारे आपण दोन वाक्य या ऑरचा उपयोग करून काय करू शकतो, जोडू शकतो. त्यानंतर पुढचा सेंटेन्स एक आपण घेऊयात ऑरचं. Do not buy tickets. Do not buy tickets. Do not buy tickets in the black market. In the black market. हे झालं पहिलं सेंटेन्स. आणि दुसरं सेंटेन्स, यू कॅन बी prosecuted. You can be prosecuted. असे दोन सेंटेन्स आहेत. डू नॉट बाय tickets in the black market. दुसरं सेंटेन्स आहे यू कॅन बी prosecuted. दोन सेंटेन्स मग हे कशी जोडायचे पहा. डू नॉट buy tickets in the black market or you can be
prosecuted. अशा प्रकारे या ठिकाणी ऑर चा उपयोग करून आपण हे दोन वाक्य काय करू शकतो, जोडू शकतो. तर बघा या ठिकाणी आपण ह्या ऑर या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून हे कंपाऊंड सेंटेन्स अभ्यासलेला आहे. त्यानंतर आता दुसरं पुढचं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन पाहूयात. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन इल्स, पुढचं क्रमांक 9 इल्स, ELSE, इल्स या कंजंक्शनचा अर्थ काय पहा, अन्यथा किंवा शिवाय, अन्यथा किंवा शिवाय असा याचा अर्थ आहे. इल्स म्हणजे काय, तर अन्यथा किंवा शिवाय. तर मग असे करा अन्यथा तसे होईल या अर्थाने दोन वाक्य जोडण्यासाठी या इल्सचा अर्थ हे होतो, उपयोग केला जातो. असे करा अन्यथा तसे होईल. लिहा, असे करा अन्यथा, अन्यथा तसे होईल या अर्थाने, या अर्थाने इल्सचा, इल्स या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग केला जातो. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग केला जातो. कशाचा, इल्स या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा. तर मग काय सेंटेन्स काय होईल पहा, सेंटेन्स फॉर एक्झाम्पल walk quickly, walk quickly. walk quickly हे पहिलं सेंटेन्स. आणि दुसरं सेंटेन्स आहे you will not overtake him, you will not overtake him. पहा काय सेंटेन्स आहे, walk quickly, you will not overtake him. असे दोन सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी दिले आहेत. या दोन सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला जर कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं असेल किंवा जर मिश्र संयुक्त वाक्य बनवायचं असेल तर काय करावं लागेल पहा, वॉक क्विकली या ठिकाणी पहिले सेंटेन्स लिहा, वॉक क्विकली इल्स, ELSE इल्स, you will not overtake him, you will not overtake him. या ठिकाणी पहा इल्स हे जे हे दिलेलं आहे आपला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, त्या इल्सचा काय होईल या ठिकाणी वाक्य जोडण्यासाठी उपयोग होईल. त्यापुढे दुसरं सेंटेन्स पहा, दुसरं सेंटेन्स होईल काय आहे दुसरं सेंटेन्स, कीप द डॉग tied indoors, full stop. It may bite some stranger, आपल्याला या ठिकाणी बघा दुसरं सेंटेन्स दिलेलं आहे, कीप द डॉग टाइड इनडोअर्स, इट मे बाइट सम स्ट्रेंजर. या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हे सुद्धा सेंटेन्स इल्स या कंजंक्शनचा उपयोग करून काय करायचं आहे, कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. तर पहा या वाक्याचा अर्थ काय होतो बघा अगोदर, कीप द डॉग टाइड इनडोअर्स, कुत्रा जो आहे कुत्र्याला दरवाजाच्या बाजूला बांध, अन्यथा इट मे बाइट सम स्ट्रेंजर, किंवा ते जो अनोळखी व्यक्ती आहे त्याला चावण्याची शक्यता आहे, एखाद्या कोणीतरी अनोळखी व्यक्ती चावू शकेल असा त्याचा अर्थ होतो. मग आता या ठिकाणी कसं करायचं बघा सेंटेन्स इल्स उपयोग करून, कीप द डॉग टाइड इनडोअर्स. या ठिकाणी इल्स वापरा, इल्स इट मे बाइट some stranger.
सम स्ट्रेंजर. अशा प्रकारे हे वाक्य होईल. तर मग अशा प्रकारे हे वाक्य जे आहे इल्स या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून होत असतं. तर मग अशाच प्रकारे आणखी काही सेंटेन्स अभ्यास करूया. पुढचं कंजंक्शन घ्या. आता पुढचं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा अभ्यास करूया. नंबर 10 अदरवाइज. अदरवाइज ही जी कंजंक्शन आहे याचा अर्थ होतो नाहीतर. मराठीमध्ये याला नाहीतर असं म्हणतात. अदरवाइज कंजंक्शनचा अर्थ काय आहे तर नाहीतर. तर या अदरवाइजचा अर्थ काय होतो, असं केले तर तसे होईल किंवा असे केले नाही तर तसे होईल, अशा अर्थाने या अदरवाइजचा अर्थ होत असतो. मग याच्याबद्दल लिहून घेऊया. असे केले नाही, असे केले नाही, असे केले नाही तर तसे होईल. असे केले नाही तर तसे होईल या अर्थाने अदरवाइज या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून संयुक्त वाक्य बनवले जाते. संयुक्त वाक्य बनवले जाते किंवा तयार केले जाते. तर मग अदरवाइज या कंजंक्शनचा उपयोग करून कशा प्रकारे कंपाऊंड सेंटेन्स बनवतात पाहूया. फॉर एक्झाम्पल पहा, अदरवाइजचा उपयोग करून कशा प्रकारे एक्झाम्पल बनवलं जातं. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ पहा, वी मस्ट बी अर्ली. वी मस्ट बी अर्ली. We must be early. won't get seat. We won't get seat. अशा प्रकारे हे दिलेलं सेंटेन्स या ठिकाणी आहे. दोन सेंटेन्स पहा, वी मस्ट बी अर्ली आणि दुसरं सेंटेन्स आहे वी वोंट गेट सीट. हे दोन वाक्य आपल्याला काय करायचे आता जोडायचे आहेत. कशाने जोडायचे? अदरवाइज ने. मग जोडा, वी मस्ट be early, otherwise we won't get seat. अशा प्रकारे या ठिकाणी अदरवाइज या कंजंक्शनचा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून आपण काय केलं आहे, हे अदरवाइज सेंटेन्स जोडलेलं आहे किंवा कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर पुढचं सेंटेन्स पहा, अदरवाइज या सेंटेन्सचा उपयोग करून he escaped to some foreign land. He escaped to foreign land. He would have been sentenced to imprisonment. अशा प्रकारे हे सेंटेन्स आपल्याला दिलेलं आहे. तर या सेंटेन्सचं बघा काय होईल, कसं कंपाऊंड सेंटेन्स. ही एस्केप टू फॉरेन लँड, हे पहिलं झालं. आणि दुसरं सेंटेन्स आहे ही वुड हॅव बीन सेंटेन्स टू इम्प्रिझनमेंट. अशा प्रकारे दोन सेंटेन्स आहेत. मग आपला अदरवाइजचा उपयोग करून
दोन सेंटेन्स दिले आहेत. पहिलं सेंटेन्स झालं की अदरवाईज त्याच्यानंतर वापरायचे आणि दुसरं सेंटेन्स तसंच द्यायचे. इतके सोपं आहे पहा की escape to foreign land. अदरवाईज या ठिकाणी वापरायचं. अदरवाईज he would have been sentenced to imprisonment. अशा प्रकारे हे वाक्य आपण काय केलंय जोडलेलं आहे. कशाच्या साह्याने जोडले तर अदरवाईज या कंजंक्शनचा उपयोग करून आपण हे वाक्य जोडलेलं आहे. अदरवाईज या कंजंक्शनचा उपयोग करून. त्यानंतर पाहूया पुढचं कंजंक्शन. पाहूया. नंबर पुढचं कंजंक्शन आहे इट. इट या कंजंक्शनचा अर्थ जो आहे तो आहे अद्याप किंवा तरी सुद्धा. अद्याप किंवा तरी सुद्धा. अद्याप किंवा तरी सुद्धा. तर इट या कंजंक्शनचा उपयोग करून कशा प्रकारे कंपाऊंड सेंटेन्स बनवतात पाहूया. तर या दोन एकमेकांच्या विरुद्ध वाक्य जोडण्यासाठी दोन एकमेकांच्या विरुद्ध वाक्य जोडण्यासाठी इट या कंजंक्शनचा वापर केला जातो. इट या कंजंक्शनचा काय केला जातो वापर केला जातो. काय सांगितलं आपल्याला इट दोन एकमेकांच्या विरुद्ध वाक्य असतील आणि ते वाक्य जोडायचे जर असतील तर त्यासाठी कोणतं कंजंक्शन वापरतात इट कंजंक्शन वापरून आपण दोन सेंटेन्स जोडू शकतो. तर मग हे दोन सेंटेन्स कशा प्रकारे जोडतात तर पहा सेंटेन्स फॉर एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आहे दे आर अगली अँड एक्सपेन्सिव्ह. दे आर अगली अँड expensive, comma, full stop, people buy them. असे दोन सेंटेन्स आहेत पहा. दे आर अगली अँड एक्सपेन्सिव्ह आणि दुसरं सेंटेन्स आहे पीपल बाय देम. असे दोन सेंटेन्स आहेत. आपल्याला आता या ठिकाणी इटचा उपयोग करून काय करायचं आहे सेंटेन्स बनायचं आहे. मग कसं बनावं लागेल पहा. यामध्ये आपल्याला थोडासा बदल करावा लागेल. काय बदल करावा लागेल बघा. या वाक्याचा अर्थ काय दे आर अगली अँड एक्सपेन्सिव्ह. ते कुरूप आहेत आणि महागडे आहेत. पीपल बाय देम तरी सुद्धा लोक त्यांना घेतात किंवा विकत घेतात असा अर्थ आहे. तर काय होईल याचं बघा. They are ugly and expensive. People buy them. buy them. अशा प्रकारे या ठिकाणी इटचा काय केला आहे वापर केला आहे. बघा काय झालं सेंटेन्स. दे आर अगली अँड एक्सपेन्सिव्ह.
8 people by them. अशा प्रकारे हे सेंटेन्स झालेलं आहे. त्यानंतर पुढचं सेंटेन्स बघूयात क्रमांक 2. पहा दुसरं सेंटेन्स, she is over 40. she is over 45 हे पहिलं झालं. आणि दुसरं सेंटेन्स आहे she is beautiful. असे दोन सेंटेन्स आहेत. मग हे दोन सेंटेन्स असतील आणि आपल्याला जर वाक्य जोडायला सांगितलं असेल तर मग काय करावं लागेल. पहा सेंटेन्स जे आहे ते अशा प्रकारे होईल. she is over 45. she is over 45 comma eat white eat she is beautiful. तरी सुद्धा याचा अर्थ काय अद्याप तरी सुद्धा she is beautiful. बघा सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये. जरी ती she is 45 ती 45 वर्षाची आहे, 45 वर्षाच्या पुढची आहे, तरी सुद्धा ती सुंदर आहे. अशा प्रकारे सेंटेन्स जे आहे ते होईल. नेक्स्ट पुढचं सेंटेन्स 8 चा वापर करूनच YET 8 चा उपयोग करून ही इज सफरिंग मच पेन. ही इज suffering much pain. हे झालं पहिले सेंटेन्स. दुसरं सेंटेन्स he does not complain. he does not complain. अशा प्रकारे दोन सेंटेन्स आपल्याला आता हे जोडायचे आहेत. कशाने जोडायचे आहेत. YET 8 चा उपयोग करून आपल्याला जोडायचे आहेत. मग तरी सुद्धा या ठिकाणी कशा प्रकारे जोडले जातात पहा. ही इज सफरिंग मच पेन. ही इज सफरिंग मच पेन कॉमा YET इट. ही डज not complain. he does not complain. अशा प्रकारे त्यानंतर आणखी एक सेंटेन्स आपण या इटचा यूज करून कशा प्रकारे होतं पाहूयात. she never attended any school. she is well informed lady. she never attended school. she never attended school. she is well informed lady. she is well informed lady. अशा प्रकारे दोन सेंटेन्स आपल्याला दिले आहेत. हे दोन सेंटेन्स काय करायचे आहेत. वाक्य आपल्याला YET इट चा उपयोग करून जोडायचे आहेत. पहा कसं जोडायचे आहेत. she never attended school comma it YET it. she is well informed lady. she is well informed lady. अशा प्रकारे दोन जे सेंटेन्स आहेत आपण या YET इट या सेंटेन्सचा किंवा या कंजंक्शनचा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून आपण काय केलेले आहे जोडलेले आहे. तर मग अशाच प्रकारे आणखी जे काही कंजंक्शन आहेत त्यांचा वापर कशा प्रकारे केला जातो आणि कंपाऊंड सेंटेन्स बनवलं जातं हे आता आपण अभ्यासूया. However, 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 HOWEVER हे
जे कंजक्शन आहे त्याचा अर्थ होतो तरी पण. तरी पण या कंजक्शनचा उपयोग करून सुद्धा कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा उपयोग करून सुद्धा काय केलं जातं, कंपाऊंड सेंटेन्स बनवलं जातं. तर कसं बनवलं जातं बघा, पहिल्या वाक्यामध्ये विरुद्ध बाजू आणि दुसऱ्या वाक्यात ती आपल्याला मांडलेली दिसते. पहिल्या वाक्यात ती पहिल्या वाक्यात विरुद्ध बाजू, पहिल्या वाक्यात विरुद्ध बाजू, पहिल्या वाक्याची किंवा वाक्यात जी विरुद्ध बाजू आहे, विरुद्ध बाजू दुसऱ्या वाक्यात मांडली असते. दुसऱ्या वाक्यात मांडलेली दिसते. तेव्हा however या कंजंक्शनचा उपयोग केला जातो. however या कंजंक्शनचा उपयोग केला जातो. तर मग बघा, फॉर एक्झाम्पल आता कशा प्रकारे एक्झाम्पल असतं. फॉर एक्झाम्पल उदाहरण पहा. however sir, the dog seems to be very ferocious. The dog seems to be very ferocious. आणि दुसरा सेंटेन्स आहे it is harmless. असे दोन सेंटेन्स आहेत. दोन सेंटेन्स दिलेले आहेत आपल्याला आणि याचं काय करायचं आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून हे वाक्य जोडायचे आहे. तर मग कसे जोडायचे बघा, दोन कंजंक्शनचा उपयोग करून. पहिलं वाक्य जे आहे दिलेलं ते वाक्य अगोदर तसंच लिहून घ्या. द डॉग seems to be very ferocious, comma, however it is harmless. अशा प्रकारे दोन वाक्य जे आहेत ते काय होतील, however या कंजंक्शनचा, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर करून होतील. त्यानंतर अशाच प्रकारे एक वाक्य आपण लिहूयात एक्झाम्पल म्हणून, आणि त्याचं काय होईल बघा. फॉर एक्झाम्पल घ्या, she was ill. दुसरं सेंटेन्स she was ill, ill. आणि दुसरं सेंटेन्स आहे she attended the college. असे दोन सेंटेन्स आहेत. दोन सेंटेन्स आपल्याला काय करायचे आहेत या ठिकाणी जोडायचे आहेत. however या कंजंक्शन कशा प्रकारे जोडता येईल पहा. she was ill, comma, however she attended the college. अशा प्रकारे हे वाक्य काय केले जातील, जोडले जातील. त्यानंतर पुढचं सेंटेन्स, he ran fast but he could not get the bus. अशा प्रकारे दोन सेंटेन्स आहेत आणि दोन सेंटेन्स काय केले ते जोडायचे जर असतील तर काय करायचे बघा. he ran fast
या ठिकाणी आता बट जे आलेलं आहे ते काय करायचे, बट काढून टाकायचे. या ठिकाणी आले बघा, दोन सेंटेन्स आहेत बटने जोडले, मग बट काढून टाका आणि या ठिकाणी कॉमा देऊन या ठिकाणी हाऊ युअर घ्या. हे सुद्धा ऑलरेडी कंपाऊंड सेंटेन्स आहे, पण जर हाऊ युअर जर आपल्या करायचं असेल तर ते असं होईल, HOVEVER. however he could not get the bus. अशा प्रकारे आपण या हाऊ युअर या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून कंपाऊंड सेंटेन्स तयार करू शकतो. तर आपण या ठिकाणी अशा प्रकारे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे ते कसे तयार करतात याचा आपण म्हणजे कोऑर्डिनेशन कंजंक्शनचा उपयोग करून कंपाऊंड सेंटेन्स जे आहे ते कशा तयार करतात याचा अभ्यास चांगल्या प्रकारे आणि सविस्तर केलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल, समजला असेल आणि जर तुम्हाला जे काही तुमच्या मित्रांना सुद्धा अशाच प्रकारे नॉलेज मिळावं असं जर वाटत असेल आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात असं वाटत असेल तर आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आपल्या या खाली दिलेल्या ज्या कमेंट्स आहेत त्या ठिकाणी कमेंट सुद्धा करू शकतात. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.